नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे माझ्या भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण बनवणार आहोत झणझणीत नाशिकची मिसळ। तसे आपण साहित्य घेतले आहे पाव किलो मटकी मोड आलेली, 8 ते 10 लसूण कळ्या, 1 वाटी खोबरं कापून घेतलं आहे, हे आपल्याला भाजायचं आहे। अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे, 1 टमाटर घेतला आहे, कोथिंबीर आणि 1-2 कांदे घेतले कापून। वापरणार आहोत लाल तिखट, गरम मसाला, हळद, जिरे, मोहरी आणि धना पावडर। आपण आता तेल टाकून उसळीला एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया। त्यासाठी आपण टाकला 1 चमचा तेल, मोहरी, 1 चमचा जिरं। आता आपण मटकी टाकूया, थोडं हलवून घेऊया। आता मी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकते आणि उसळ चांगली हलवून घेते। पाणी टाकूया, पाणी थोडं जास्त टाकायचं कारण आपल्याला कट बनवायचा आहे या मटकीचा। कुकर लावून मी आता कुकरची 1 शिट्टी काढून घेणार आहे। प्रथम कटाची तयारी करू, अद्रक तळून घेऊ। मंद गॅसवर आपण भाजून घेऊ, हे आपल्याला ब्राऊन ब्लॅक होईपर्यंत भाजायचे आहे। गॅस बंद करूया। हे अद्रक जवळपास ब्राऊन होत आला आहे। आता आपण काढून याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे। टमाटा पण मऊ होईपर्यंत भाजून घेऊ। आता आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊ। त्यात कोथिंबीर पण लगेच टाकूया, भाजून घेतलेला टमाटा टाकूया। आता मी कट बनवायला घेतली आहे। कटासाठी आपल्याला थोडंसं जास्त तेल लागणार आहे, तर आपण 3 ते 4 पळ्या तेल टाकले आहे। जिरं फुलले की आपण जे बनवून घेतलं आहे कटासाठी मिश्रण ते टाकूया। मसाला भाजल्याचा चांगला खमंग वास आला आहे। आता आपण मसाले ॲड करू। आता आपण मसाला टाकूया, गरम मसाला। आपण हळद आधीच टाकली त्याच्यामुळे टाकणार नाही। मी कुकरची 1 शिट्टी काढून घेतली आहे। कुकर थंड झाला आहे। आता मी शिजलेली उसळ पातेल्यात ॲड करते आहे। आता आपली उसळ आणि रस्सा बनवून तयार होणार आहे। उसळ अशी मीडियमच शिजून घ्यायची, जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, त्याचा गाळ होतो नंतर। अशी आपल्याला तर मोठ्या मोठ्या मिसळच्या दुकानात मिळते तशी मीडियमच ठेवायची। किती सुंदर आला आहे, याला म्हणतात नाशिकची झणझणीत मिसळ। आपण उसळ उकडून घ्यायला 1 चमचा मीठ टाकला आहे। आता आपण जे प्रमाण कटाचं केलं आहे त्यानुसार आपल्याला मीठ ॲडजस्ट करायचं आहे। मी तेव्हा 1 चमचा मीठ टाकलं होतं, आता पुन्हा मी 1 चमचा मीठ टाकणार आहे। आता मी सर्व करायला घेते आहे। त्यासोबत मी कांदा, पापड, दही आणि पाव सर्व करते आहे। बघा, आपली ही नाशिकची झणझणीत मिसळ खाण्यासाठी तयार आहे। अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपींसाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला